नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी 30,000 प्लस जम्बो लेक्चर सिरीजमध्ये आपले स्वागत। आपण 2004 ते 18 या कालावधीमध्ये पोलीस भरती रॅली जे प्रश्न आहेत ते विषय वाईज आणि घटक वाईज बघतो आहोत। लेखक सिद्धेश्वर हडबे, नितीन सत्रे, गंगाप्रसाद केंद्रे, भारती पब्लिकेशन पुणे यांचा हा जम्बो प्रश्नसंच आपण या ठिकाणी अभ्यासतो आहोत आणि त्याच्यामधून नवीन नवीन मुद्दे कव्हर करतो आहोत। खूप साऱ्या प्रश्नांचा सराव, याद आलेले प्रश्न जर तुम्हाला कळाले तर मग तुम्हाला कळतं की मला नेमका काय अभ्यास करायचा आहे। बरेच जण काय वाचायचं तेच कळत नाही, काही वाचत सुटतात। तसं करू नका। आधी काय प्रश्न आलेले आहेत त्या टॉपिकनुसार ते बघा आणि आपण या ठिकाणी या लेक्चर सिरीजमध्ये टॉपिक वाईज प्रश्न बघतोय। त्यामध्ये मग गणित, बुद्धिमत्ता, जीके, मराठी व्याकरण, प्रत्येक विषयाचा प्रत्येक टॉपिक आपण या लेक्चर सिरीजमध्ये कव्हर करतोय। आजचा आपला मराठी व्याकरणाचा एक महत्त्वाचा टॉपिक असाच आहे जो आपला या ठिकाणी शब्दांच्या जातीवर आधारित आहे, ज्याचं नाव आहे शब्दयोगी अव्यय। काय? शब्दयोगी अव्यय। आता इथे पहिलाच प्रश्न तुमच्यासाठी आहे, मधुला गोरीने शिकलेली वधू पाहिजे वाक्यातील नी काय? प्रश्न या ठिकाणी इंटरेस्टिंग आहे। तुम्ही म्हणाल शब्दयोगी अव्यय सांगितलंय म्हणजे नक्की शब्दयोगी अव्यय आहे, मात्र पहिलाच प्रश्न हा उभयान्वयी अव्ययावरील या ठिकाणी आहे। जोडणार उभयान्वयी म्हणजे काय? उभय म्हणजे दोन आणि अन्वय म्हणजे संबंध। दोन शब्द किंवा दोन वाक्यामधील संबंध जोडण्याचं काम जे करतात त्यांना उभयान्वयी अव्यय म्हणतात। आणि या ठिकाणी नी हा शब्द आहे तो कोणत्या प्रकारचं उभयान्वयी अव्यय आहे हे विचारलेलं आहे। विकल्पबोधक, समुच्चय बोधक, परिणाम बोधक की न्यूनत्व बोधक? काय? नी हे कोणत्या प्रकारचं उभयान्वयी अव्यय आहे? मग तुला गोरीने शिकलेली, गोरी आणि शिकलेली, गोरी एक आहे आणि शिकलेली एक आहे म्हणजे दोघांचं काय ॲडिशन आहे। गोरीमध्ये शिकलेलं ॲड केलेलं आहे तुम्ही। विकल्प, समुच्चय, परिणाम की न्यूनत्व? गोरीला ॲडिशन शिकलेली या ठिकाणी समुच्चय बोधक आहे। काय आहे? समुच्चय बोधक, हे लक्षात घ्या। नी हा शब्द। मग समुच्चय बोधकमध्ये आणखी कोणकोणते शब्द येतात तुम्हाला सांगता आलं पाहिजे। कमेंट बॉक्समध्ये मला उत्तर द्या। समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययाचे प्रकार किंवा ते शब्द कोणते? विकल्प बोधकमध्ये काय काय येतं मी एक सांगतो तुम्हाला, किंवा येतोय, अथवा येतोय, आणखी काय येतंय? परिणाम बोधकमध्ये काय येतंय मी सांगतोय तुम्हाला, म्हणून येतोय। तुम्हाला माहीत असलेले मला सांगा। न्यूनत्वमध्ये मी तुम्हाला सांगतोय परी येतोय, परंतु येतोय। तुम्हाला काय माहीत आहे? मला या ठिकाणी उत्तरं देणारे विद्यार्थी पाहिजे, कारण त्यांचा अभ्यास आहे त्यांना जे येतं हो, येडेगाबाळ्यांना काही येत नाही। आणि असे टाईमपास करणाऱ्यांची खूप खोगीर भरती भरलेली आहे या महाराष्ट्रात। घरच्यांना फसवणारे, आईवडिलांना फसवणारे, स्वतःला फसवणारे, नंतर ते 2-5 वर्षानंतर रडतात, ढसाढसा रडतात। मात्र आज फसवतायत हे त्यांना कळत नाही। त्याच्यामध्ये तुम्ही नसाल असं मला अपेक्षित आहे। माझा प्रत्येक विद्यार्थी हा मेहनती, अभ्यासू आणि प्रामाणिक असेल। हे लेक्चर बघणारे सुद्धा प्रामाणिक असेल हे मला अपेक्षित आहे। मला या ठिकाणी किती व्ह्यूज भेटत आहेत, मला 10 जण बघतायत, 50 बघतायत, 100 बघतायत, 1000 बघतायत की लाख बघतायत याची घेणं देणं नाही। मला एक जरी विद्यार्थी बघत असेल जो प्रामाणिक आहे, ज्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये पोलीस बनायचे, बस धन्य आहे। एका विद्यार्थ्यासाठी सुद्धा मी या ठिकाणी लेक्चर बनवण्यास तयार आहे। ओके, चला आपण समुच्चय बोधक या ठिकाणी होतं नी हे, मग त्यामध्ये नी आहे, आणि आहे, व आहे यासारखे अव्यय ते माहीत असले पाहिजे। पुढे, कालपर्यंत समीर गावी पोहोचला नव्हता। शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा म्हटलेला आहे बघा। कालपर्यंत, कालपर्यंत समीर गावी पोहोचलेला नव्हता। आता इथे जर बघितलं तुम्ही कालपर्यंत, तुम्हाला कळतंय काल, काल म्हणजे वेळ दर्शवले जाते आहे। काय? काल, आज, उद्या, परवा, वेळ। मग ते स्थलवाचक आहे का, करणवाचक आहे की कालवाचक आहे की कैवल्यवाचक आहे? कालवाचक। कालपर्यंत काय आहे? कालवाचक आहे। शब्दयोगी अव्यय, वाक्यातील नाम किंवा सर्वनाम यांचा वाक्यातील इतर शब्दांशी असणारा जो संबंध आहे ते दर्शविणारे जे अविकारी शब्द आहे त्यांना आपण शब्दयोगी अव्यय असं म्हणतो। बघा, नाम आणि सर्वनाम यांचा वाक्यातील इतर शब्दांशी संबंध दर्शवणारी शब्दयोगी अव्यय। शब्दयोगी अव्ययाची व्याख्या तुम्हाला माहीत असली पाहिजे। मग कालवाचक, त्याच्यामध्येही कालदर्शक आणि गतिदर्शक किंवा कालवाचक मध्ये कालदर्शक आणि गतिवाचक असे दोन प्रकार आहेत।
ते आम्हाला माहीत असले पाहिजे. पुढे मी जातोय, वेगळा प्रश्न आहे. कोणतं भाववाचक नाम नाही. आता या ठिकाणी चांगुलपणा, वात्सल्य, गुलामगिरी, हिमालय वेगळं आहे. या ठिकाणी प्रश्नांची थोडीफार मिक्सिंग आहे, समजून घेऊ शकतो आपण, काही हरकत नाही आहे. मात्र पोलीस भरतीला आलेले प्रश्न आहेत, काही बिघडत नाही असं मला वाटतं. मुद्दाम गुगली म्हणजे तुम्हाला या ठिकाणी आपण म्हणतोय की बाबा या टॉपिकवरचे प्रश्न बघतोय ना, अचानक दुसऱ्याच टॉपिकवरचा प्रश्न आला, तो आम्हाला सोडवता येतो का, हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. हिमालय, मग हिमालय कोणत्या प्रकारचं नाव आहे? चांगुलपणा, वात्सल्य आणि गुलामगिरी मान्य आहे, भाववाचक नाम आहे. मात्र हिमालय ही विशेष नाम आहे, हे माहीत असलं पाहिजे. पुढे दगडा परीस वीट मऊ. परीस काय? परीस या ठिकाणी तुम्हाला डायरेक्ट विचारलं गेलं होतं शब्दाची जात काय? शब्दाची जात, कोणतं शब्दाची जात आहे? दगडा परीस वीट मऊ म्हटले, शब्दयोगी अव्यय आहे, उभयान्वयी अव्यय आहे, केवल प्रयोगी आहे की क्रियाविशेषण अव्यय आहे? शब्दाची जात तुम्हाला विचारली होती. परीस दगडाला जोडून आलंय ना, दगडापेक्षा वीट मऊ. दगडा परीस वीट मऊ, दगडाला जोडून आलंय, नामाला जोडून आलाय शब्द, त्याला आपण काय म्हणतो? शब्दयोगी अव्यय. काय मग हा परीस हा शब्दयोगी अव्ययामधील कोणता प्रकार? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर तुम्हाला देता आलं तर तुम्ही धन्य, मग तुम्ही खरोखर अभ्यास करतायत असं या ठिकाणी मी समजेल. ओके, शब्दयोगी अव्यय जे शब्दाला जोडून येतात, शब्दांशी योग घडवतात. या ठिकाणी समजा म्हटलं तुम्ही पिलांसाठी हा जोडून आलाय, मांडवा खाली हा जोडून आलाय. इंटरेस्टिंग आहे. पुढे खालील वाक्यातील अधोरेखित शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा म्हटलंय. सभोवार, हिरवळ पसरली होती. सभोवार शब्दयोगी अव्यय आहे, मात्र त्याचा प्रकार कोणता? बघा, सभोवार. कालवाचक, स्थलवाचक, रीतिवाचक की परिणामवाचक? सभोवार सभोवती स्थल आहे ना, स्थान आहे ना. सभोवार म्हटलं गेले स्थान आहे, स्थळ किंवा ठिकाण, त्याचा बोध या ठिकाणी होतो आहे. काय? स्थळ किंवा ठिकाण, त्याला आपण स्थलवाचक असं म्हणतो आहे. पुढे मागे, पुढे, मध्ये, समोर, जवळ ही कोणत्या प्रकारची शब्दयोगी अव्यय आहेत? इथे काय आहे? तुमच्या पाठीमागे कोणतरी आहे, माझ्या पुढे तो चाललाय, मी दोघांमध्ये उभा आहे, आमच्यासमोर गाडी उभी होती, त्याच्याजवळ कोणीच उभा नाही आहे. काय काय दिसतंय याच्यात? याच्यामध्ये दिसतोय ठिकाण, याच्यात दिसतंय स्थळ, म्हणून याला म्हणायचं स्थलवाचक. काय ऑप्शन होते? स्थलवाचक, तुलनावाचक, भागवाचक, हेतुवाचक. मग आता इथे माझे तुम्हाला प्रश्न आहे, तुलनावाचक शब्दयोगी अव्ययाचे काही उदाहरणं मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, भागवाचकचे काही उदाहरणं कमेंट बॉक्समध्ये सांगा, आणि हेतुवाचकचे कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आपल्याला येत नसेल तर इतरांचे कमेंट्स बघत चाला. ओके, कारण कोणीतरी आपल्यापेक्षा हुशार असू शकतं या महाराष्ट्रामध्ये. आपण जे शिकवते ते महाराष्ट्रातील, संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी, वेगवेगळ्या जिल्ह्यातील विद्यार्थी बघतायत, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. काय पुढे आपण जातो आहोत. पुढचा प्रश्न या ठिकाणी आपला आहे, समोर हा शब्द कोणत्या प्रकारचा शब्दयोगी अव्यय आहे? बघा, समोर, झाडासमोर, त्याचं त्या वडाच्या झाडासमोर घर आहे. वडाच्या झाडासमोर, झाडासमोर म्हटलं गेलंय, काय दर्शवतंय? ठिकाण दर्शवतोय ना. काय दर्शवतोय? ठिकाण. त्याला आपण मग स्थलवाचकच म्हणणार. मग स्थलवाचकमध्ये आणखी काय काय येतं ती एकदा बघून घ्या. आत, बाहेर, मागे, पुढे, मध्ये, अलीकडे, समोर, जवळ, ठाई, पाशी, नजीक, समीप आणि समक्ष काय आहे? स्थलवाचक आहेत. काय आहे? स्थलवाचक आहेत. आत, बाहेर, मागे, पुढे, मध्ये, अलीकडे, समोर, जवळ, ठाई, पाशी, नजीक, समीप, समक्ष, स्थळ, ठिकाण दर्शवणारे सगळे ही शब्दयोगी अव्यय आहेत, माहीत असली पाहिजेत. पुढे खालीलपैकी कोणते शब्दयोगी अव्यय नाही म्हटलेले? कोणते शब्दयोगी अव्यय नाही? वर, चांगला, मागे, खाली. मला वाटतं लगेच लक्षात येईल तुमच्या शब्दयोगी अव्यय कोणतं नाही. बरोबर, इथे जर तुम्ही बघितलं, वर, पतंग झाडावर अटकला, झाडावर वर जोडून येतोय, मात्र चांगला आहे शब्दयोगी अव्यय नाही. मग काय आहे? चांगला काय आहे? चांगला विशेषण आहे. मागे शब्दयोगी अव्यय, खाली शब्दयोगी अव्यय, जे जोडून येऊ शकतं.
काय जे जोडून येऊ शकतं, ज्याच्यापासून जो जोडल्यामुळे अर्थपूर्ण शब्दांची निर्मिती होऊ शकते, त्याला काय म्हणायचं? शब्दयोगी अव्यय असं म्हणायचं. पुढे शरद जवळ माझी पुस्तकं आहेत बघा. शरद जवळ या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखायला सांगितलं होतं. शब्दयोगी अव्यय. मग तुम्हाला उद्या विचारलं गेलं शरद हा शब्द काय आहे तो सांगा, जवळ काय आहे ते सांगा, माझी काय आहे ते सांगा, पुस्तकं काय आहे ते सांगा. बघा हे माझी पुस्तकामध्ये माझी हा शब्दही महत्त्वाचा आहे. विचारलं गेलं आहे याच्या आधी दुसऱ्या परीक्षांना तुम्ही माझी हा शब्द विचारला गेला आहे, शब्दाची जात विचारली गेली आहे. म्हणजे या वाक्यात तो माझी हा शब्द काय म्हणून आला आहे ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे बाबा या वाक्यामध्ये. हा कारण माझी हा रेग्युलर वेगळा वापर आहे आणि इथे वेगळा वापर आहे. या ठिकाणी शब्दयोगी अव्यय विचारलं होतं आणि ते शरद जवळ, शरदला जोडून जवळ आलंय म्हणून जवळ हे होतं ते आम्हाला माहीत असलं पाहिजे. जोडून आलं पाहिजे ना. शब्दयोगी अव्ययाची अट काय? जोडून आलं पाहिजे. आणि त्याने वाक्यातील दुसऱ्या शब्दाशी संबंध जोडला पाहिजे. पुढे झाडावर चढणे सोपे नसते. झाडावर शब्द आलाय, झाडाला जोडून वर आलाय. अधोरेखित शब्दाची जात तुम्हाला ओळखायची. झाडावर चढणे सोपे नसते. वर जोडून आलाय काय म्हणणार तुम्ही याला? शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय, क्रियाविशेषण अव्यय. उत्तर आहे शब्दयोगी अव्यय. हे शब्दांना जोडून येतंय, त्याच वाक्यातील दुसऱ्या एखाद्या शब्दाशी संबंध ते दर्शवित आहे. पुढे उन्हाळ्याच्या वेळी त्या झाडाखाली गुरेढोरे उभी राहतात. या वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणता? बघा झाडाखाली. काय? झाडाखाली. खाली तुम्हाला कळतंय झाडाला जोडून काय आलंय? खाली आलंय. आणि शब्दयोगी अव्यय मला वाटतं तुम्ही ओळखणार आहात ऑप्शनमध्ये. उन्हाळ्याच्या वेळी, त्या, गुरेढोरे आणि झाडाखाली. आणि मला वाटतं ऑप्शन पाहिल्यावर तुम्ही या ठिकाणी चुकणार नाहीत. खाली हे पुन्हा शब्दयोगी अव्ययामधील स्थलवाचक आहे, हे तुमचं चुकायला नको. पुढे शब्दयोगी अव्यय कोणता असं विचारलं होतं. मग त्या ठिकाणी मनुष्य असतं, परंतु, समोर, वाहवा. काय? शब्दयोगी अव्यय. अमरावती पोलीस भरती SRPFलाही विचारला गेलेला प्रश्नही आणि उत्तर येतं समोर. मग समोर पुन्हा शब्दयोगी अव्ययाचा कोणता प्रकार आपण जो बघितलाय वरती आपण डिस्कस केलं यावर. मला वाटतं उत्तर चुकणार नाही. ती आरशासमोर उभी आहे. आरशासमोर. काय? पुढे वाहावा हे जर बघितलं तुम्ही कशाचा प्रकार आहे? केवल प्रयोगी अव्ययाचा. परंतु जर बघितलं तर हा कोणती शब्दाची जातीमध्ये येईल? परंतु हा शब्द ती मला सांगा. उत्तर पाहिजे मला. उत्तर पाहिजे आहेत. उत्तर देता आली पाहिजेत. पुढे शब्दयोगी अव्यय ओळखा म्हटलं होतं मागे, आता, आज, जे. शब्दयोगी अव्यय जे जोडून येऊ शकतं एखाद्या शब्दाला, नामाला, त्या ठिकाणी जोडून आलं पाहिजे. सर्वनामाला जोडून आलं पाहिजे. काय? इथे उत्तर आहे मागे. औरंगाबाद भरतीला आलेला प्रश्न स्थलवाचक आहे. सरळ सरळ आहे. म्हणजे इथे जर तुम्ही बघितलं तर स्थलवाचकवर सातत्याने प्रश्न तुम्हाला दिसतील. पुढे वर, खाली, समोर हे कोणत्या जातीचे शब्द आहेत असा प्रश्न होता. आणि खाली उत्तर जर तुम्ही बघितलं मित्रांनो तर ऑप्शन होते उभयान्वयी, विशेषण, शब्दयोगी आणि गुणविशेषण. आता हे खरं जर बघितलं ना वर, खाली, समोर, ही वर खाली जर बघितलं तुम्ही तर क्रियाविशेषण अव्ययामध्ये सुद्धा जातात. मात्र तसा ऑप्शन नाहीच आहे खाली. सरळ शब्दयोगी अव्यय. काय? शब्दयोगी अव्यय सरळ सरळ आहे. कारण तुम्हाला इथे वेगळा कन्फ्यूज करण्याचा विषय नव्हताच. शब्दांचे परस्परांशी संबंध दाखवू शकतात, शब्दांना लागून येतात आणि दोन शब्द किंवा दोन वाक्यांना जोडण्याचं काम जे करत असतील ते वेगळे. मग त्यांना उभयान्वयी अव्यय म्हणतो आपण. ओके. ते वरती जे आपण परंतु बघितलं ते. पुढे तुलनावाचक शब्दयोगी अव्ययावर या ठिकाणी काही प्रश्न आहेत. पेक्षा, तर, परीस, विना. तुलनावाचकचा प्रकार कोणता नाही असं विचारलं होतं. विना. मी त्याच्या विना जगू शकत नाही, त्याच्या विना जगू शकत नाही. म्हणजे या ठिकाणी काय? विना.